सीसीटीव्ही जे फुटेज जे आढळून आलं तो मुख्य जो आहे पुरावा आहे असं तुम्हाला वाटतंय का? याच्यापेक्षा काय पाहिजे? अहो, खंडणीतला आणि खुनातले हे आरोपी एकच आहेत. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा हे सामूहिक कट संघटित गुन्हेगारी घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. मग तुम्हाला जर आता सीसीटीव्ही सापडले, मुख्य आरोपी त्याला करा. यातला एकच सुट्टा कामा नाही. सगळ्यांवरती सामूहिक कट लावा, 120 त्यांच्यावरती लावा, 302 लावा, मोका लावा, यांचे नार्को टेस्ट करा. खुनातले आणि खंडणीतले जे जे आरोपी आहेत यांना सांभाळणारा कोण, हे पण 6 आरोपी करा. तो महाजन पाटील हे पोलीस आहेत 2, ते बी 6 आरोपी करा. आणि ज्यावेळेस खून आणि खंडणी मागितली, ज्यावेळेस खून झाला, ज्यावेळेस 20-22 दिवस फरार होते, त्यावेळेस त्यांना कोणत्या मंत्र्यांना साथ दिली आणि कोणाकोणाला फोन केले ते चार्जशीट मध्ये यायलाच पाहिजे. यांच्या प्रॉपर्ट्या कोणाकडे, हे ईडी फिडी आता सगळे बाहेर लागली पाहिजे यांच्या मागे. हे कुठं कमी लोय, इतकं नाहीच आहे त्याचं. हे कोणत्या तरी मंत्र्याचं आहे, त्याचं नाहीये. पाप यांनी केलं दुसऱ्यासाठी, पण भोगायची वेळ त्याला आलेली. त्यामुळे याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नाही. जर त्यातला एक आरोपी सुटला रे बाबा मुख्यमंत्री साहेब, मग मात्र सामना आमच्या संघ.